तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 1 च चौथं प्रकरण आणि या चौथ्या प्रकरणाचं नाव आहे अर्थनियोजन. भाऊ, नावातच सगळ्या गोष्टी आहेत. अर्थ म्हणजे पैसा आणि नियोजन म्हणजे त्या पैशाचं प्लॅनिंग. भाऊ, तुमच्याकडे पैसा येतो, त्या पैशाचं नियोजन करता आलं पाहिजे. म्हणजे त्या संदर्भातला हा धडा आहे. इंग्लिशमध्ये याला म्हणतात फायनान्शियल प्लॅनिंग. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मागच्या वर्षी 9वीला आपण काय केलं, ते इन्कम टॅक्सवर चर्चा केली. म्हणजे प्रत्यक्ष कर, डायरेक्ट टॅक्स त्याला आपण म्हणतो. आणि आता आपल्याला अप्रत्यक्ष म्हणजे तुम्ही कर भरता, अप्रत्यक्षरित्या कर कसा भरता म्हणजे जीएसटी वर चर्चा करायची. या आजच्या याच्यामध्ये 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. आपल्याला काय करायचे, पहिली गोष्ट जीएसटी वरती आपण चर्चा करायची. जीएसटी तुम्हाला माहिती आहे, आज जिथं जाईल तिथं टॅक्स भरावा लागतो, तो जीएसटी, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. त्याच्यानंतर आपल्याला शेअर्स वरती चर्चा करायची. शेअर्स वरती चर्चा करायची. या 2 गोष्टी आहेत, म्हणजे 2च गोष्टींवर चर्चा करायची, जीएसटी आणि शेअर्स. ओके, तर आता ह्या जीएसटी म्हणजे नेमकं काय, तिथून आपण सुरुवात करूयात. ओके, पहिला जीएसटी, कारण पहिल्या ज्या 2 सराव संच आहेत, सराव संच 4.1 आणि 4.2, हा पूर्णपणे जीएसटी वर आधारित आहे. तर जीएसटी म्हणजे काय, जीएसटीला इंग्रजीमध्ये म्हणतात गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आणि इंग्लिशमध्ये म्हणतात वस्तू व सेवा कर. वस्तू व सेवा कर म्हणजे वस्तू आणि सेवा यांचा कर म्हणजे कर. भाऊ, तू काय पण जा दुकानामध्ये घ्यायला, प्रत्येक गोष्टीवर टॅक्स आहे. मी या माईक मधून बोलतोय, हा माईक मी ऑनलाईन मागवला. हा माईक ऑनलाईन मागवत असताना मी या माईक वरती टॅक्स भरलेला आहे. लक्षात घ्या, हा माईक ज्यावेळेस मी ऑनलाईन मागवला तेव्हा या माईक वरती मी टॅक्स भरलेला आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट, हा जो बोर्ड तुम्हाला दिसतोय डिजिटल बोर्ड, हा ज्यावेळेस मी मागवला ना मित्रांनो, याच्यावरती मी जवळपास 18,000 नुसताच टॅक्स भरलाय. म्हणजे मी हा बोर्ड ज्यावेळेस घेतला त्यावेळेस सरकारला 18,000 रुपये काय न करता भेटलेत भावड्या. सरकारला 18,000 रुपये सरकारला दिलेत. मी बघितला या आणल्याला माझी याची जी इनव्हाइस बघितली त्याच्यावर बघितलं तर 18,000 रुपये टॅक्स होता. तुम्ही या कॅमेऱ्यामधून तुम्ही हे बघताय ना, जो कॅमेऱ्यामधून ही व्हिडिओ शूट होतोय, तो कॅमेरा जेव्हा आणला त्याच्यावर मी टॅक्स दिलेला आहे. इथं वरती एसी दिसतोय, एसी आणला त्याच्यावर टॅक्स दिलेला आहे. प्रत्येक गोष्टीवरती टॅक्स आहे. मी तुम्हाला जरा काय करतो, अमेझॉन वरून मी ज्या काही वस्तू मागवलेल्या त्यांच्यावरती बघा कशा प्रकारे टॅक्स आपण भरलाय ते तुम्हाला दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी जरा स्क्रीन शेअर करतो तुम्हाला, 1 मिनिट बघा, स्क्रीन शेअर करतो. 1च मिनिट फक्त सांगा, थांबा. मी जरा माझी स्क्रीन शेअर करतो, म्हणजे तुम्हाला जरा दिसेल बाबा नेमका काय बाबा कशा प्रकारे या सगळ्या गोष्टी आपण हे करत असतो. फक्त मी तुम्हाला 1 मिनिटात जरा स्क्रीन शेअर करतो. ओके, बघा इथं तुम्हाला एक स्क्रीन दिसते. आता स्क्रीनवरती मी अमेझॉन वरून ज्या ज्या काही वस्तू मागवल्यात त्या दिसतात. आता याची बघा इनव्हाइस जर मी बघितली, याची इनव्हाइस मला दिसते का बाबा, इनव्हाइस बघू, इनव्हाइस दिसते. या इनव्हाइस मध्ये बघा, इथं ही इनव्हाइस जर तुम्ही नीट बघितली तुम्हाला इथं दिसेल बघा, इथं टॅक्स भरलेला आहे. IGST टॅक्सची अमाऊंट जी आहे बघा, इथं नुसतीच टॅक्सची जी अमाऊंट आहे इथं तुम्हाला दिसते 2.40 रुपये नुसती टॅक्सचीच अमाऊंट आहे. बरोबर, ही वस्तू किती रुपयाला माहिती नाही, पुस्तक आपण मागवलेलं त्याच्यावरती नुसताच टॅक्स भरलेला आहे आपण, 2.40 रुपये नुसताच टॅक्स भरला. तर याच्याऐवजी आपण जरा दुसरी बघू, दुसरी इनव्हाइस बघू जरा. या इनव्हाइसच्या ऐवजी ही इनव्हाइस बघू. 1 मिनिट फक्त. हा, इथे बघा, 1च मिनिट. इथे आपण काय टॅक्स भरलाय का तुम्हाला दाखवतो. चला, काही वस्तूंवरती जो आपण टॅक्स भरलेला असतो बघा. आता हे मी हेडफोन घेतले होते, याची जर इनव्हाइस आपण बघितली तर या इनव्हाइस मध्ये सुद्धा त्याची टॅक्स वगैरे दिली असेल बघा. इथे बघा ही इनव्हाइस बघा, इथं ही जी इनव्हाइस आहे खाली बघा डिटेल्स मध्ये. हा बघा इथं खाली डिटेल्स मध्ये. आता ही जी वस्तू आहे, हेडफोन कितीचा आहे, 16. बघा तुम्हाला दिसतंय का, एकदा चेक करू. 1 मिनिट, दिसतंय ना तुम्हाला सगळं. 1च मिनिट फक्त, स्क्रीन शेअर दिसते. 1 मिनिट, तुम्हाला ही इनव्हाइस दिसत असेल विंडोजच्या ह्याच्या. पण 1च मिनिट फक्त, 1च मिनिट फक्त. हा, येस, तुम्हाला ही दिसत असेल इनव्हाइस. आता या इनव्हाइस वरती जर आपण या ठिकाणी जर नीट बघितलं तर ह्या इनव्हाइसला मी थोडंसं या ठिकाणी काय करतो, डाउनलोडच करून ठेवतो, म्हणजे जरा बरं पडेल आपल्याला बघायला. 1 मिनिट, डाउनलोड करतो याला मस्तपैकी, सेव्ह करतो, डाउनलोड करतो आणि डाउनलोड करून तुम्हाला ही या ठिकाणी दाखवण्याचा जरा प्रयत्न करतो. ओके, डाउनलोड करून व्यवस्थित आपण जरा याच्यावरती डिटेल्समध्ये बघूया, जरा डिटेल्समध्ये चर्चा करू. डिटेल्समध्ये चर्चा होणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. बघा, 1च मिनिट फक्त मला द्या. आता 1 मिनिटामध्ये आपण जरा डिटेल्समध्ये या मुद्द्यावरती जरा चर्चा करू. ओके, बघा आता ही इनव्हाइस दिसते तुम्हाला. ओके, जरा याला थोडंसं छोटं करूयात आपण या इनव्हाइसला. हा बघा, आता ही वस्तू जी मी मागवली होती, ही वस्तू मागवल्यानंतर इथं खाली बघा
या वस्तूचा टॅक्स दिसतोय. 1609 रुपयाची ही वस्तू आहे, दिसते तुम्हाला? 1609 रुपयाची ही वस्तू तुम्हाला दिसत असेल. आणि त्याच्यानंतर एकच वस्तू घेतली मी. किती वस्तू घेतले? एकच वस्तू घेतले. त्याच्यामुळे ती 1609.32 रुपयाला पडले. याच्यावरचा जो टॅक्स आहे 9% CGST, 9% SGST, म्हणजे 144 रुपये 84 पैसे आणि 144 रुपये 84 पैसे, म्हणजे जवळपास 289 रुपये मी टॅक्स भरला या वस्तूवरती. टोटल मला 1899 रुपयाला ही वस्तू पडली, म्हणजे 1900 रुपयाला वगैरे ही वस्तू पडली असेल. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही कुठलीही वस्तू घ्या मित्रांनो, तुम्हाला त्या प्रत्येक वस्तूवरती तुम्हाला टॅक्स द्यावा लागतो. ओके, तुम्हाला दिसला असेल. ओके, येस. तर आता आपण गणित पण घेऊ, काय काळजी करू नका मित्रांनो. गणित मला घ्यायचेत, पण नुसतीच गणित घेण्यात काय अर्थ नाही, तुम्हाला संकल्पना समजल्या पाहिजेत. ओके, आता गणित घेण्याच्या अगोदर आपण आता काही जरा डिटेलमध्ये एक दोन गोष्टी बघू. आता जीएसटी जर तुम्ही बघितला, आता टॅक्सचा जर जीएसटीचा जर विचार केला, तुम्ही कुठेही जा, आज तुम्ही कुठल्याही दुकानामध्ये गेलात, कुठलीही वस्तू खरेदी करा, फ्रीज खरेदी केली, टीव्ही खरेदी केली, एसी खरेदी केली, तुम्ही टॅक्स भरता जीएसटी. आता सरकारकडे जीएसटी दोन प्रकारचे आहेत बघा. जीएसटी मध्ये एक असतो SGST आणि दुसरा असतो CGST. हे लक्षात घ्या. SGST म्हणजे काय? राज्य वस्तू व सेवा कर, म्हणजे स्टेट जीएसटी, राज्य वस्तू व सेवा कर, बरोबर. आणि एक असतो केंद्राकडे जाणारा, केंद्रीय वस्तू व सेवा कर. म्हणजे जर का समजा मी एखादी वस्तू घेतली, समजा मी 20,000 रुपयाचा मोबाईल घेतला, 20,000 रुपयाचा मोबाईल घेतला आणि या 20,000 रुपयाच्या मोबाईलवरती समजा मी 12% टॅक्स दिलाय. किती? 12% समजा टॅक्स दिलाय. मग 20,000 रुपयावरती 12% म्हणजे काय? गुणिले 12 भागिले 100. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, 12 दुने 24. किती रुपये झाले? 2400 रुपये. म्हणजे मी 2400 रुपये नुसताच टॅक्स दिला. म्हणजे मी मोबाईल 20,000 रुपयाचा घेतला प्लस त्याच्यावर 2400 रुपये टॅक्स, म्हणजे मला 22,400 रुपयाला मोबाईल पडला. ओके, आता ह्या टॅक्सचे दोन भाग झाले. या 2400 मधले काय होतं? 1200 रुपये जे आहेत आणि दुसरे 1200 रुपये, असे दोन भाग पडतात. या 2400 रुपयामधले 1200 रुपये जे आहे ते राज्य वस्तू व सेवा कर, म्हणजे राज्याकडे जातात, आणि 1200 रुपये जे आहे ते केंद्राकडे जातात. म्हणजे अशा प्रकारे या टॅक्सची विभागणी दोन भागामध्ये होते. 1200 रुपये कोणाकडे गेले? राज्याकडे गेले, आणि 1200 रुपये गेले कोणाकडे गेले? 1200 रुपये जे आहे ते केंद्राकडे गेले. तर अशा प्रकारे दोन जीएसटी असतात, एक असतो CGST आणि एक असतो SGST. म्हणजे मोबाईलवरती जर का 12% जर का जीएसटी असेल, तर त्याच्यातला SGST जो आहे तो किती टक्के असतो? 6%. आणि CGST जो आहे तो किती असतो? 6%. 6 आणि 6 12% झाला. तर अशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या गोष्टी समजून घेता येईल. ओके, आता या जीएसटीची सुरुवात कधीपासून झाली हे जरा समजून घ्या. काही गोष्टी तुम्हाला जीएसटीच्या संदर्भात परीक्षेला एक प्रश्न येतो की जीएसटी म्हणजे वस्तू व सेवा कर याची सुरुवात कधीपासून झाली, तर तारीख लक्षात पाहिजे. 1 जुलै 2017. 1 जुलै 2017 पासून वस्तू व सेवा कराची सुरुवात झाली. या वर्षी बोर्डाच्या परीक्षेला हा प्रश्न येण्याची शक्यता दाट आहे. इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. वस्तू व सेवा कराची सुरुवात कधीपासून झाली, तर ती सुरुवात कधीपासून झाली, तर ती सुरुवात झालेली आहे 1 जुलै 2017. आता आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट जी तुम्हाला मी इनवॉइस मागाशी आपण बघत होतो, टॅक्स इनवॉइस, तर त्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट असते. त्याच्यामध्ये आणखी काय काय एक दोन इम्पॉर्टंट गोष्टी असतात, त्या जरा मी तुम्हाला सांगतो. बघा, याच्यामध्ये जर तुम्ही बघितला, या इनवॉइसच्या याच्यामध्ये इथे बघा, इथे एक जीएसटी नंबर आलेला आहे, तुम्हाला दिसतो. तुम्ही कुठलीही पावती घ्या, हा एक जीएसटी नंबर आहे. हा जीएसटी नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, दिसतोय? मला तुम्ही सांगा, या जीएसटी नंबर मध्ये किती आकडे आहेत? स्क्रीनवरती जे हा जो जीएसटी नंबर आहे, जीएसटी रजिस्ट्रेशन नंबर, याच्यामध्ये किती आकडे आहेत ते सांगा. किती आकडे आहेत सांगा, मोजा किती आकडे आहेत जीएसटी नंबर मध्ये. मला जीएसटी नंबर मध्ये किती आकडे ते सांगा. या पावतीवरती जीएसटी नंबर मध्ये किती आकडे दिसतात? चला चॅट बॉक्स मध्ये लिहा पटापट. अजून कोणाचं आलं नाही, मोजता येत नाही का? मोजा. 15. बरं, या ठिकाणी वैभवी वाघ, अमृता सांगितलंय, प्रणवचं उत्तर आलंय, सोहमचं आलंय, मोहनचं आलंय, शंकरचं आलंय. बघा, सॉरी, बऱ्याच जणांचे आलेले आहेत उत्तर. बाबा, या ठिकाणी बघा, इथं एकूण आकडे बघा किती आहेत. नीट मोजलं तर तुमच्या लक्षात येईल की बघा, हा 2 1. बघा नीट, बघा नीट मोजा. मोजताय का तुम्ही? बघा, मी तुम्हाला मोजून दाखवतो. चला, आता या ठिकाणी हे आकडे जर तुम्ही मोजायचा प्रयत्न केला तर बघा, इथं मोजूयात आपण. हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. किती आकडे झाले? 15. जीएसटी नंबर जो आहे हा किती आकड्याचा झाला? 15 आकड्याचा झाला. ओके, आता तुमच्या लक्षात आलं की बाबा इथं आपल्याकडे आकडे असतात 15. आता मुद्दा लक्षात घ्या,
या ठिकाणी आपल्याला जीएसटी नंबर, आता जीएसटी नंबर म्हणजे हा काय, जीएसटी नंबर म्हणजे काय, बरोबर. आता जीएसटी नंबर जो आहे त्याच्यामध्ये तो जो नंबर आहे तो नंबर म्हणजे नेमकं काय, तर हा नंबर म्हणजे बघा तुमचा प्रत्येकाचा एक आधार कार्ड नंबर आहे. तुमच्याकडे सगळ्यांकडे आधार कार्ड आहे आणि प्रत्येकाचा एक आधार कार्डचा नंबर असतो, बरोबर. काय 12 आकडी वगैरे काहीतरी असतो, तो आधार कार्डचा नंबर असतो 12-16 आकडी काहीतरी. त्याचबरोबर तुमचे आई बाबा आहे या सगळ्यांचा एक पॅन कार्ड नंबर सुद्धा असतो. प्रत्येक व्यक्तीचा आधार कार्ड नंबर असतो, पॅन कार्ड नंबर असतो. तसाच प्रत्येक दुकानाचा, जे दुकान असतं, एखादा बिझनेस असेल, एखाद्या कंपनी असेल, तिचा जीएसटी नंबर असतो, कारण ती टॅक्स भरत असते, टॅक्स गोळा करत असते, यांचा जीएसटी नंबर असतो. आणि हा जीएसटी नंबर 15 आकडी असतो. याच्यातली सुरुवात 27 आहे. महाराष्ट्रामध्ये जर बघितली जीएसटी नंबरच्या सुरुवातीला 27 हा आकडा असतो. महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्राचा स्टेट कोड 27 हा एक स्टेट कोड असतो. जीएसटी नंबर कसा बनतो, सुरुवातीचा एक स्टेट कोड असतो. स्टेट कोड, स्टेट कोड किती डिजिट असतो, 2 आकडे असतो. स्टेट कोड 2 आकडे असतो. त्याच्यानंतर त्या दुकानाचा पॅन कार्ड नंबर, प्रत्येक दुकानाचा एक पॅन कार्ड नंबर असतो, तो पॅन कार्ड नंबर असतो. समजा इथं बीडी बीपीसी बरोबर 6833R अशा प्रकारे एखादा नंबर असेल. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर हे 10 आकडे पॅन कार्ड नंबरचे आले बघा, किती 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे पॅन कार्डचे नंबर. प्रत्येक दुकानाचा एक पॅन कार्ड नंबर असतो. तर ज्यावेळेस जीएसटी नंबर बनतो, समजा माझं एक दुकान असेल, माझा बिझनेस असेल आणि माझा जीएसटी नंबर कसा बनेल, माझ्या जीएसटी नंबरला मी महाराष्ट्रात आहे म्हणून सुरुवातीला 27 असेल. तुम्ही कुठेही जा, तुम्हाला मी सांगतो, तुम्ही एक ऑब्झर्वेशन करा. तुम्ही तुमच्या घरामध्ये मोबाईल घेतला असेल त्याची पावती बघा, तुम्ही तुमच्या घरामध्ये फ्रीज घेतला असेल त्याची पावती बघा, तुम्ही तुमच्या घरात एसी घेतला असेल त्याची पावती बघा, तुम्ही डीमार्टला गेला असेल त्याची पावती बघा, तुम्ही पिक्चर बघायला गेला असेल त्याचं तिकीट बघा. या सगळ्यांवरती जीएसटी नंबर असतो. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्यांच्या जीएसटी नंबरची सुरुवात 27 ने झाली असते, कारण तो स्टेट कोड आहे. सगळ्यांची सुरुवात 27 ने. त्याच्यानंतर पॅन कार्ड नंबर असतो 10 आकडी आणि पुढचे जे 3 नंबर असतात ते बाय डिफॉल्ट असतात, म्हणजे XR X2R वगैरे असे काही असू शकतात. हे 3 नंबर बाय डिफॉल्ट असतात, ते वेगळे असतात, काही असू शकतात. पण पहिले 2 नंबर जे आहेत ते काय असतात, स्टेट कोड. पुढचे 10 नंबर, 2 आणि 10 नंबर पॅन कार्डचे, असे 12 नंबर तर एकदम सोपे असतात. आणि पुढचे जे 3 नंबर आहेत ते कसे असतात, ते 3 नंबर बाय डिफॉल्ट असतात. मग जर तुम्हाला असा प्रश्न आला की बाबा जीएसटी नंबर किती आकडे असतो, हा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला आतापर्यंत 5 ते 6 वेळा विचारला गेलेला आहे. जीएसटी नंबर मध्ये किती अंकाक्षरे असतात, तर त्याचं उत्तर आहे 15. आता मला सांगा पॅन कार्ड नंबर किती अंकाक्षरी असतो, तर 15. जीएसटी नंबर मध्ये पॅन कार्ड नंबर 15 अंकाक्षरी असतो. तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो जो पुस्तकामध्ये नाहीये. तो प्रश्न काय की बाबा स्टेट कोड किती आकडे असतो, तर 2 आकडे असतो. महाराष्ट्राचा स्टेट कोड किती आहे, हा जर प्रश्न आला तर महाराष्ट्राचा स्टेट कोड 27 आहे. आता मी तुम्हाला सांगतो, आता आपण जी पावती बघितली होती तीच पावती परत एकदा बघा. तीच पावती तुम्हाला मी परत एकदा दाखवतो. आता जी आपण पावती बघितली होती ती पावती मी तुम्हाला परत एकदा दाखवतो. बघा, या पावतीमध्ये तुम्ही बघितलं तर या पावतीमध्ये बघा, या पावतीमध्ये जो व्यक्ती जे बाबा बिझनेस आहे त्याचं बघा काय दिलंय, हा एक पॅन कार्ड नंबर आहे, बरोबर, त्या कंपनीचा. हिचं 27 बघा महाराष्ट्राचा स्टेट कोड आला, मी तुम्हाला मगाही सांगितलं बघा. आता AAJCC 9783E हा काय बाबा पॅन कार्ड नंबर आहे. आणि हा पॅन कार्ड नंबर इथं आला बघा, ई पर्यंतचा पॅन कार्ड नंबर आलाय बघा. याच्यामध्ये सुद्धा पॅन कार्ड नंबर इन्क्लूड आहे. ओके. आणि त्याच्यानंतर हे 3 बाय डिफॉल्ट नंबर. तर अशा प्रकारे हा जीएसटी नंबर तयार झालेला आहे. ओके. तर तुमच्या लक्षात आलं आता की जीएसटी नंबर कसा तयार होतो. आता आपण प्रत्यक्षात उदाहरणं बघूयात. आता आपण प्रत्यक्षात एक्झाम्पल बघूयात. आपल्याला डिटेलमध्ये शिकणं गरजेचं आहे, म्हणून मी तुम्हाला या ज्या सगळ्या गोष्टी त्या डिटेलमध्ये सांगितल्या. आता आपण एक्झाम्पल बघू. ठीक आहे. आता आपण या जीएसटी या प्रकरणावरची उदाहरणं या ठिकाणी आपण बघूयात. चला, आता मला तुम्ही उत्तर सांगू शकताय. मला पहिला मुद्दा सांगा, पावन मेडिकल्स औषधांचा पुरवठा करतात, त्यांच्या दुकानातील काही औषधांवर जीएसटीचा दर 12% आहे. जीएसटीचा दर किती टक्के, 12%. आता मला तुम्ही सांगा, जीएसटीचा दर जर का 12% असेल तर सीजीएसटीचा व एसजीएसटीचा दर किती असेल सांगा. सीजीएसटीचा दर तो आपल्याला काढायचा आहे आणि दुसरा एसजीएसटीचा दर मला सांगा काय असेल. सीजीएसटीचा दर आणि एसजीएसटीचा दर किती असेल. जीएसटीचा दर 12% असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहा सीजीएसटीचा दर किती असणार आणि एसजीएसटीचा दर किती असणार हे चॅट बॉक्स मध्ये लिहा. चला, झटपट पटापट चॅट बॉक्स मध्ये लिहा. 6%, 6%. व्हेरी गुड, बरोबर आहे.
जर 12% जीएसटी असेल तर सी जीएसटीचा दर 6% आणि एस जीएसटीचा दर पण 6%, निम्मा निम्मा असतो. एकदम सोपं आहे मित्रांनो. हे प्रकरण सोपं आहे. तुम्ही जर का संकल्पना समजून घेतल्या, कॉन्सेप्ट समजून घेतल्या, तर तुम्हाला हे प्रकरण समजून घ्यायला अतिशय सोपं जाईल. पण संकल्पना जर तुम्ही नाही समजून घेतल्या तर हे प्रकरण समजून घ्यायला खूप खूप अवघड जाऊ शकतं. आता पुढे बघा, पुढचा पॉइंट, पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न बघा, एका वस्तूवर सी जीएसटीचा दर, आता उलटा प्रश्न आहे, सी जीएसटीचा दर बरोबर 9% आहे, तर मला सांगा एस जीएसटीचा दर किती. पहिला एस जीएसटीचा दर किती येते काढायचा आहे आणि त्याच्यानंतर जीएसटीचा दर काढायचा आहे. प्रश्न थोडा उलटा दिलाय. मला सांगा सी जीएसटीचा दर जर का 9% असेल तर एस जीएसटीचा दर किती असणार आणि जीएसटीचा दर किती असणार. पहिलं एस जीएसटी काढा. चला, बरीच मुलं उत्तर देतात. व्हेरी गुड, व्हेरी गुड. यस, वेदांत, तनिष, ओके. चला, बरीच मुलं बरोबर उत्तर देतात. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा हा, आले 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 आले. 4 कसा रे आला, 3 कसा आला भाऊ. बघा, तुम्हाला सांगतो सी जीएसटीचा दर आणि एस जीएसटीचा दर हा सारखाच असतो. सी जीएसटीचा दर 9% तर एस जीएसटीचा पण 9% आणि जीएसटीचा दर 9 अधिक 9 18%. बघा, हे उत्तर असणार आहे. तुम्हाला मी काय म्हटलं, एखादी वस्तू आहे तिच्यावर जीएसटीचा दर किती बाबा, समजा 18% आहे, तर तिचे दोन भाग पडतात, एस जीएसटी आणि सी जीएसटी. म्हणजे जीएसटीचा दर जर का 18% असेल तर सी जीएसटी आणि एस जीएसटी काय झाले, निम्मे निम्मे. एस जीएसटी 18च्या निम्मे 9%, त्याच्यानंतर सी जीएसटी 18च्या निम्मे 9%. संपला विषय. इतका सोपा विषय, काहीच अवघड नाही याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नाकडे पाहणं गरजेचं आहे. तर एकदम सोपा सराव संच मित्रांनो, नीट समजून घ्या काही गोष्टी. आता पुढे जाऊयात. आता बघा, मेसर्स रियल पेंटने प्रत्येकी 2800 करपात्र किमतीचे लस्टर पेंटचे 2 डबे विकले. भावाने किती डबे विकले, 2 डबे विकलेले आहेत. जीएसटीचा दर 28% असल्यास कर विचकात सी जीएसटी व एस जीएसटी किती रुपये असेल. आता आपल्याला दर नाही सांगायचा, तो सी जीएसटी किती रुपये असेल, एस जीएसटी किती रुपये असेल ते मला बघायचं. आता बघा, मला सांगा एका डब्याची करपात्र किंमत, 2 डबे घेतलेत, एका डब्याची करपात्र किंमत, करपात्र किंमत ती किती आहे बघा. एक डबा किती रुपयाला भेटतो, त्याची जी करपात्र किंमत आहे रुपये 2800, बरोबर. एक डबा 2800ला भेटतो. किती डबे घेतलेत, 2 डबे घेतले. मग इथे लिहायचं 2 डब्यांची करपात्र किंमत, 2 डब्यांची करपात्र किंमत. आता मला सांगा, चला चॅट बॉक्स मध्ये लिहा, एक डबा जर का 2800 रुपयाला भेटतोय तर 2 डबे किती रुपयाला भेटतील सांगा. 2 डबे किती रुपयाला भेटतील चॅट बॉक्स मध्ये लिहा. एका डब्याची करपात्र किंमत 2800 रुपये आहे, तर हे 2 डबे जे आहेत ते किती रुपयाला भेटतील. 2 डब्यांची करपात्र किंमत किती असेल. व्हेरी गुड. आकाश आलंय उत्तर सगळ्यात पहिली गोष्ट. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. मयंक आलंय, लक्ष्मी आलं, प्रणव आलं, आकाश आलं, राजकुमार आलं, बाबा बाबा, श्रावणी आलंय, अमय आलंय, बरोबर, व्हेरी गुड. 5600. एकदम सोपं आहे, काय इतकं अवघड नाहीये. 5600 रुपये झालं. आता पॉइंट काय आहे, जीएसटीचा दर दिलाय. जीएसटीचा दर आपल्याकडे आहे 28%. आता मला सांगा, जीएसटीचा दर 28% आहे आणि आपल्याला काय काढायचंय, सी जीएसटी आणि एस जीएसटी किती रुपये असेल ते काढायचं. सी जीएसटीचा दर 18% आहे, 28% आहे, तर मला सांगा एस जीएसटीचा दर किती. आता चॅट बॉक्स मध्ये लिहा, एस जीएसटीचा दर किती सांगा. एस जीएसटीचा दर आपल्याला किती आहे तो सांगा आणि सी जीएसटीचा दर किती असणार हे मला काढा, सांगा. चा दर, एस जीएसटी आणि सी जीएसटी दोघांचे दर काढा. चला, एस जीएसटीचा दर किती आणि सी जीएसटीचा दर किती ते काढा. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, जबरदस्त. बरीच मुलं उत्तर देतात. 14% बरोबर तुमचं उत्तर, 14%. जर सी जीएसटीचा दर 18% आहे तर एस जीएसटीचा दर 14%, सॉरी, जीएसटीचा दर 28% आहे तर एस जीएसटीचा दर 14%, सी जीएसटीचा दर 14%. कारण 28च्या निम्मे 14, 28चे 2 भाग झाले 14. दर काढला. आता मला काय करायचं, किती रुपये असेल तो जीएसटी, तो सी जीएसटी किती रुपये असेल, तो एस जीएसटी किती रुपये असेल ते काढायचंय. मग या ठिकाणी मी म्हणतो, पहिला काय करतो, एस जीएसटी काढतो. एस जीएसटी काढायचा. एस जीएसटी किती रुपये, 14% आहे. आता हे 14% किती रुपयावरती, किती डबे घेतलेत, 2 डबे घेतलेत.
2 डब्यांची किंमत किती? 5,600 रुपयाचे त्यांनी डबे घेतलेत. रंगांचे डबे किती रुपयाचे घेतलेत? 5,600 रुपये त्याची करपात्र किंमत आहे. मग या 5,600 रुपयावर 14% काढायचे जीएसटी. 5,600 रुपयावरती 14% म्हणजे गुणिले 14 भागिले 100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. म्हणजे काय आलं? 56 गुणिले 14. बघा 56 गुणिले 14 करा. आता 14 सक 84 होतात आपल्याकडं, बरोबर. 14 पंचे 70, 14 सक 84 चे 4 आजच्याला आले 8. 14 पंचे 70 आणि 8 झाले 78. किती झाले? 784 रुपये. 784 म्हणजे एक लक्षात घ्या, म्हणजे हा जो लस्टर पेंटचे जे डबे आहेत त्याच्यावर त्यांनी सीजीएसटी किती दिला? 784. आता मला सांगा, सीजीएसटी 784 असेल तर एसजीएसटी किती रुपये असेल? सर एसजीएसटी 784 रुपये दिला असेल तर सीजीएसटी किती असेल? सीजीएसटी ची रक्कम किती येईल? बघा 5,600 रुपयाचे डबे, त्याच्यावर 14% म्हणजे गुणिले 14 भागिले 100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 56 गुणिले 14 आपल्याकडे किती आलं? रुपये 784. ओके, एवढं झालेलं आहे. आपल्याला फक्त जीएसटी आणि एसजीएसटी विचारलं होतं, ते आपण या ठिकाणी काढलंय. तर अशा पद्धतीने आपण हा प्रश्न जो आहे तो सोडवू शकतो. एकदम सिंपल आहे. मी तुम्हाला परत एकदा या प्रश्नाचं उत्तर समजून सांगतो, बऱ्याच मुलांना समजलं नसेल तर मी परत सांगतो. बघा 2 डबे विकत घेतलेत. एका डब्याची किंमत 2,800 आहे. मग 2 डब्याची करपात्र किंमत 5,600. या ठिकाणी जीएसटीचा दर 28% आहे. मग सीजीएसटीचा दर किती? 14%. एसजीएसटीचा दर 14% झालं. आता सीजीएसटी आणि एसजीएसटी आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. मग सीजीएसटी किती? 5,600 रुपयाचा माल घेतलेला आहे. मग या 5,600 रुपयावर 14% म्हणजे 5,600 गुणिले 14 भागिले 100. मग 100 गेले, 2 शून्य गेले. 56 गुणिले 14, 56 गुणिले 14 किती? 784 झालं. सीजीएसटी किती? 5,600 वर 14% म्हणजे गुणिले 14 भागिले 100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 56 गुणिले 14 784. आता हे माझं उत्तर आलं एवढं. याला तुम्ही पॉज करून घेऊ शकता, याला तुम्ही लिहून घेऊ शकता, नंतर तुम्ही लिहा. थोडा लिहायला वेळ देतो. पण याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता हा जो व्यक्ती आहे तो व्यक्ती मला सांगा किती रुपये देणार दुकानदाराला? या व्यक्तीला दुकानदाराला तो किती रुपये देईल? 5,600 रुपये तो दुकानदाराला देणार आहे. पण त्या 5,600 रुपयासोबत त्याला 784 रुपये पण द्यावे लागणार. हे उत्तर हे मी एक्स्ट्रा सांगतोय. म्हणजे त्याला 784 अधिक 784 म्हणजे किती? 4 आणि 4 8, 8 आणि 8 16, आजच्याला 1, 7 1 7, 7 2 14, 7 3 21, आजच्याला 2 आणि 7. म्हणजे तसा जर बघायला गेला तर 2 डब्यांची किंमत जरी 5,600 रुपये असली तरी टॅक्स वगैरे पकडून त्याला 7,168 रुपये द्यावे लागतील. किती रुपये द्यावे लागणार आहे? 7,168 रुपये तो दुकानदाराला देणार. म्हणजे अशा प्रकारे एखादी वस्तू फक्त 5,600 रुपयाची असली तरी तो दुकानदाराला एवढे पैसे देणार. आणि दुकानदार काय करणार? हे 784 आणि हे 784 रुपये आपल्याकडून घेणार आणि सरकारकडे तो जमा करणार. तर अशा पद्धतीने आपण या प्रश्नाकडे बघू शकतो. आता आपण पुढचा जो आपला प्रश्न आहे, पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न क्रमांक 3 नंतर प्रश्न क्रमांक 4. आता हा चौथा जो प्रश्न आहे हा थोडासा वेगळा आहे आणि या प्रकारचा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला आतापर्यंत 2 ते 3 वेळा आलाय. आकडे वगैरे बदलून आलेला आहे. थोडासा वेगळा प्रश्न आहे, त्याच्यामुळे जरा नीट व्यवस्थित डिटेलमध्ये जरा आपण याच्याकडे बघूयात. बघा काय विषय आहे. एका रिस्ट वॉच बेल्टची करपात्र किंमत. बघा बेल्टची करपात्र किंमत, रिस्ट वॉच बेल्टची करपात्र किंमत. करपात्र किंमत. आता ही करपात्र किंमत किती आहे बाबा? रुपये 586 झालं. जीएसटीचा दर तो किती? 18%. बरोबर. तर ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयाला पडेल? आता बघा लक्षात घ्या, म्हणजे त्याची विक्री किंमत किती असणार? ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयाला पडेल? आता जर मी ग्राहक असेल, मी रिस्ट वॉच बेल्ट घ्यायला गेलो आणि तो मला बोलला 586 रुपयाला बेल्ट आहे, तर मला त्याला 586 रुपये द्यायचे, ही गोष्ट क्लिअर आहे. पण ह्या 586 रुपयासोबत मला त्याच्यावरचा जीएसटी पण द्यावा लागणार आहे. म्हणजे ग्राहकाला द्यावी लागणारी जी रक्कम आहे ती काढायची असेल तर करपात्र किंमत अधिक जीएसटी काढावं लागेल. मग मी काय करतो, जीएसटी किती रुपये असेल, म्हणजे जीएसटी किती रुपये असणार आहे? या 586 रुपयावर 18% म्हणजे गुणिले 586 रुपयावरती
18% जीएसटी आहे. म्हणजे याचा अर्थ 586 गुणिले 18 भागिले 100 असं येणार. मग आता एक काम करू, 586 गुणिले 18 करू आणि त्याला 100 ने भाग लावू. आरामात 586 गुणिले 18 करा. 18चा पाडा येत नसेल टेन्शन घ्यायचं नाही, 18चा आला तरी चालेल. 8 सक 48, हातच्याला आले 4, 8 8 64 4 68 चे 8, 8 8 64 65 66 67 68 चे 8, हातच्याला आले 6, 8 पंचे 40 आणि 6 झालं 46. एक शून्य घेतला, 1 सक 6, 1 8 8 आणि 1 पंचे 5 झालं. आता बघा हे 8 आपल्या जागेवर, 6 आणि 8 झाले 14, 14 चे 4, हातच्याला 1, 8 आणि 1 9 आणि 6 15 चे 5, हातच्याला 1, 5 आणि 1 6 आणि 4 10, 10,548. किती आलं? 10,548 भागिले 100. आता 100 ने भाग लावला तर 2 पॉईंट अलीकडे आलो, म्हणून किती आला? रुपये 105.48. म्हणजे तो जो ग्राहक आहे त्याला जवळपास या वॉचवरती 105.48 रुपयाला टॅक्स मिळणार आहे. आता हा जो बेल्ट आहे तो या ग्राहकाला कितीला मिळणार आहे? ग्राहकाला मोजावी लागणारी रक्कम किंवा द्यावी लागणारी किंमत असेल किंवा रक्कम असेल ती आपण या ठिकाणी काढू. ती किंमत कशी असणार? बघा, पहिली गोष्ट बेल्टची किंमत 586 रुपये आहे. त्याच्यावर 586 रुपयावर 18% टॅक्स होतो 105.48. मग ग्राहकाला किती रुपयाला पडेल? ग्राहक हे 586 रुपये देईल प्लस हे 105.48 रुपये देणार आहे. मग काय बाबा, करपात्र किंमत 586 म्हणजे करपात्र किंमत आहे आणि अधिक बाबा जीएसटी. करपात्र किंमत किती? 586 रुपये आणि अधिक आपला जीएसटी आहे 105.48. 105.48. आता या दोघांची बेरीज करू. 586 586 प्लस 105.105.48. बघा आता इथं पॉईंटच्या नंतर काय नाही म्हणजे 2 झिरो देऊन टाकू. 8 आणि 0 8, 4 आणि 0 4, 6 आणि 5 11 चे 1, हातच्याला आला 1, 8 आणि 1 9 चे 9, 5 आणि 1 6, 691.48. किती रुपये? 691.48. तो काय वरचे 0.48 देणार नाही, 691 किंवा 690 टिकवल आता. तर अशा पद्धतीनं तो जो बेल्ट आहे तो ग्राहकाला 691.48 रुपयाला पडेल. तर या पद्धतीनं मित्रांनो आपण हा जो प्रश्न आहे या प्रश्नाकडे बघू शकतो. तर सोपा प्रश्न आहे, तुमच्या नक्कीच लक्षात आला असेल. तर बऱ्याच मुलांनी ऑलरेडी उत्तरं दिलेली आहे. व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे, तुम्ही उत्तरं देताय, उत्तर देतच राहिलं पाहिजे. चला नेक्स्ट क्वेश्चन, आता पुढच्या क्वेश्चनकडे आता आपण वळूयात या ठिकाणी. चला तर बघा, प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. तर जास्तीत जास्त प्रश्न आज आपण कव्हर करायचा प्रयत्न करूयात. ओके, चला हे लिहून झालं असेल तर आता आपण आपल्या पुढच्या काही प्रश्नांकडे आता आपण वळूयात. ओके, अगला सवाल अभी हम देखेंगे 1 मिनिटामध्ये लगेच. चला बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. पाचवा जो प्रश्न आहे हा बघा, हा पाचवा जो प्रश्न याच्यामध्ये काय आहे की खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारची जीएसटी करासह एकूण किंमत 1770 रुपये आहे. जीएसटीचा दर 18% आहे. तर त्या कारची करपात्र किंमत किती? त्यावरील जीएसटी, सीजीएसटी व एसजीएसटी चे गणन करा. प्रश्न थोडासा वेगळा आहे आणि हा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला 2-3 वेळा आलाय, 3-3 मार्काला आलेला आहे आणि आकडे बदलून, नाव गाव पत्ता बदलून आलाय. इथं काय दिले? रिमोट कंट्रोल कारची जीएसटी करासह किंमत. आता मी शॉर्टकट मध्ये इथं लिहितो जीएसटी करासह किंमत. जीएसटी करासह किंमत. तुम्ही पूर्ण वाक्यामध्ये लिहा की बाबा या रिमोट कंट्रोल कारची जीएसटी करासह किंमत आहे रुपये 1770. रुपये 1770. आता जीएसटी करासह किंमत म्हणजे काय? त्या गाडीची करपात्र किंमत अधिक त्याच्यावरचा जीएसटी हे दोन्ही पैसे मिळून, म्हणजे करपात्र किंमत अधिक जीएसटी हे दोन्ही मिळून आपल्याकडे 1770 रुपये. ओके, मग आता आपण काय करूयात, करपात्र किंमत जी आहे, करपात्र किंमत काढू. करपात्र किंमत मला काढायची. करपात्र किंमतीला तुम्ही काहीतरी x रुपये म्हणा, बरोबर रुपये x, बरोबर. आणि जीएसटीचा दर किती दिलाय? जीएसटीचा दर आपल्याला दिलेला आहे 18%. मग मला सांगा जीएसटी किती असणार आहे? आता एखादी वस्तू असेल तर त्या वस्तूवरचा जीएसटी म्हणजे काय असतो? करपात्र किंमत गुणिले जीएसटीचा तो दर असतो. आता करपात्र किंमत किती? जीएसटी काढायचा असेल तर करपात्र किंमत आहे x,
गुणिले त्याच्यावरचा जीएसटी किती 18%, म्हणजे 18/100. कळालं? म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की जीएसटी किती असणार, जीएसटीचा दर 18%, मग जीएसटी किती, एक्स रुपयावर 18%, कर पात्र किमतीवर 18%. म्हणजेच काय झाला, बरोबर रुपये 18 गुणिले एक्स 18x/100 हा झाला जीएसटी. झालं. आता मला एक गोष्ट माहिती आहे की बघा, कर पात्र किंमत अधिक जीएसटी बरोबर करासह किंमत बरोबर करासहित किंमत, हे आपल्याला माहिती असेल. बरोबर. बघा, ती जी वस्तू आहे त्या वस्तूची करपात्र किंमत अधिक जीएसटी पकडला की ही करासह किंमत होते. करपात्र किंमत किती, एक्स रुपये, अधिक त्याच्यावरचा जो जीएसटी जर बघितला तर तो 18x/100 आहे, 18x/100 आहे. आणि बरोबर करासहित जी किंमत आहे ती किती, रुपये 1770. समजला इथपर्यंत? इथपर्यंतचा जो भाग आहे तो मी तुम्हाला परत एकदा नीट समजून सांगतो, कारण थोडासा तो डोक्याच्या वरून जाऊ शकतो. बघा, सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा आपल्याला इथं काय आहे, गणित थोडंसं मोठं आहे कारण 3 ते 4 मार्काचं गणित आहे. पहिला पॉईंट काय, जीएसटीची करासह किंमत, आपल्याला जीएसटी करासह कारची किंमत आहे 1770 रुपये. जीएसटी करासह म्हणजे जीएसटी करासह आहे म्हणजे करपात्र किंमत अधिक जीएसटी बरोबर ही 1770 आहे. करपात्र किंमत आपण एक्स म्हटली, जीएसटीचा दर 18% आहे, मग जीएसटी किती या करपात्र किमतीवर म्हणजे एक्स रुपयावर 18% म्हणजे एक्स गुणिले 18/100, याचाच अर्थ 18 गुणिले एक्स 18x/100. आता आपल्याला माहिती आहे करपात्र किंमत अधिक जीएसटी बरोबर करासहित किंमत असते. करपात्र किंमत एक्स रुपये अधिक त्याच्यावरचा जीएसटी 18x/100, हे करून तुमच्याकडे उत्तर येणार आहे 1770 रुपये, कारण एकूण किंमत करासह. ओके. आता मला काय करायचं, एक्स ची किंमत काढायची. मग पहिली गोष्ट, एक्स ची किंमत काढण्यासाठी हे जे खाली 100 आहेत ते नकोय, ते 100 घालवण्यासाठी सगळीकडे 100 ने गुणू. म्हणजे काय होईल, एक्सला 100 ने गुणला 100x अधिक 18x/100 गुणिले 100 बरोबर 1770, याला पण गुणिले 100 करा. आता 100x आपल्या जागेवर जशीच्या तसे, हे 0 0 गेले आणि इथं झाले 18x बरोबर 1770च्या वरती 2 शून्य वाढून टाका. 100 आणि 18 किती झाले बाबा, 118x झाले बरोबर 1770 वरती आपले हे 2 शून्य. आपल्याला एक्स ची किंमत काढायची, एक्स आपल्या जागेवर 1770 वरचे 2 शून्य आपल्या जागेवर म्हणजे 1,77,000. 118 गुणिले पलीकडे गेले भागिले 118 झाले. आता एक्स बरोबर किती येईल, एक्स म्हणजे करपात्र किंमत, 1,77,000 ला 118 ने भाग लावायचा आहे. मग आपण लावू 1,77,000 त्याला भाग लावायचा 118 ने. बघा 118 एके 118, 118 एके 118, 177 मधून 118 गेले, 17तून 8 गेले 9 बरोबर, 7तून 1 आणि 1 2 गेले 5 बरोबर, वरून घेतले 0. आता 118च्या पाड्यात 590 येतात का बघा, 118 गुणिले 5 जर केलं तर 18 पंचे 40चे 0 हातच्याला 4, सॉरी 5 8 40चे 0 हातच्याला 4, 5 एके 5 आणि 4 9 आणि 5 एके 5 आलं 590. किती, 118 पंचे 590 येतात. मग इथे लिहायचं 118 पंचे 590, 590 मधून 590 गेले 0. आता हे 0 आपण घेतलेले, आता हे 2 शून्य इथं लिहून टाका. किती आलं, 1500 रुपये. म्हणजे करपात्र किंमत जी आहे ती आपल्याकडे आली 1500 रुपये. ही जी वस्तू आहे तुमची, त्या वस्तूची, त्या रिमोट कंट्रोल कारची करपात्र किंमत जी आहे ती आपल्याकडे आलेली आहे 1500 रुपये. आता पुढे जाऊयात. इथपर्यंत तुमच्याकडे लक्षात आलं? ओके, इथपर्यंत लक्षात आलं असेल. इथपर्यंतचा भाग जरा एकदा आपण परत बघू, कारण मला असं वाटतं की परत सांगितलं पाहिजे. बघा, जीएसटी करासह कारची किंमत 1770 रुपये बरोबर. करपात्र किंमत आपण 1 रुपये म्हटली जी आपल्याला काढायची आहे, आणि जीएसटीचा दर 18%. जीएसटीचा दर 18% आहे, तर जीएसटी किती, करपात्र किमतीवर 18%. करपात्र किंमत 1 रुपये आहे आणि या 1 रुपयावर 18% म्हणजे x गुणिले 18/100 म्हणजेच 18x/100. आता ही करपात्र किंमत x अधिक जीएसटी 18x/100 या दोघांची बेरीज केली, करपात्र किंमत अधिक जीएसटी, तर ती बेरीज येणार 1770. ओके, हे खालचे 100 घालवायचे होते, सगळीकडे 100 ने गुणलं. 100 गुणिले 1 100x, 100 100 गेले 18x, या दोघांचा गुणाकार 1,77,000 झालं. 100 आणि 18 118x बरोबर 1,77,000. 118 गुणिले इथं आले भागिले 1,77,000 ला 118 ने भाग लावला, किती आलं, 1500 रुपये. म्हणजे या रिमोट कंट्रोल कारची करपात्र किंमत 1500 रुपये.
आता करपात्र किंमत काढल्यानंतर मला CGST आणि SGST काढायचं आहे. आता मला सांगा मी CGST कसं काढणार? CGST किती टक्के? या 1500 रुपयावर CGST या 1500 रुपयावर मी काढणार. 1500 रुपयावर किती टक्के? भाऊ GSTचा जर 18% आहे तर CGSTचा 9%. 1500 रुपयावरती 9% म्हणजे 1500 रुपयावर 9% म्हणजे काय बाबा? 1500 गुणिले 9 भागिले 100. हे 2 शून्य हे 2 शून्य गेले. 15 गुणिले 9 बरोबर. 15 गुणिले 9 किती? 15 गुणिले 9 आलं रुपये 135. किती झाला बाबा? 135 रुपये काय झाला? CGST झाला. त्याचप्रमाणे SGST सुद्धा किती आला? SGST सुद्धा 1500 रुपयावर 9% म्हणजे गुणिले 9 भागिले 100. 2 शून्य 2 शून्य गेले. 15 9 किती झालं बाबा? रुपये 135. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो? CGST आणि SGST सुद्धा काढू शकतो. तर हा जो प्रश्न आहे तो खूप महत्वाचा होता. आता याच्यानंतर आपण आपल्या पुढच्या एका प्रश्नाकडे वळूयात. तत्पूर्वी तुम्हाला हा प्रश्न जो आहे तो तुम्हाला लिहून घ्यायचा असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता. चला, बरीच मुलं या ठिकाणी ऑलरेडी उत्तर लिहितायत, चांगली गोष्ट आहे. यस, चला तर आता आपल्याला प्रत्येक एक्झाम्पल अतिशय महत्वाचा आहे. चला आता थोडंसं पुढे जाऊयात आपण. पुढचा जो प्रश्न आहे तो सुद्धा इम्पॉर्टंट आहे. प्रश्न क्रमांक 5 झाला. आता 6वा आणि 7वा असे 2 प्रश्न आपल्याकडं अजून बाकी आहेत, ते आपल्याला बघायचे आहेत. ओके, तर मला असं वाटतंय की हे जे 2 प्रश्न आपले उरलेले आहेत ते आपण आपल्या पुढच्या ज्या लेक्चर्समध्ये ते आपल्याला बघता येऊ शकतात. तर पुढची गणितं आपण नंतर बघूयात. तर या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, की आता आपल्याला तुम्हाला सांगतो एक इम्पॉर्टंट गोष्ट. जी मुलं आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांना सांगतो की चॅनल सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत ऑनलाईन क्लास जर लावला नसेल तर आपण आपल्या ॲपवरती ऑनलाईन क्लास जो आहे तो सुरू केलेला आहे आपल्या ॲपवरती. तर आपल्या ॲपवरती तुम्ही आपला जो ऑनलाईन क्लास आहे तो जॉईन करू शकताय. ओके, तर हा जो ऑनलाईन क्लास आहे त्या ऑनलाईन क्लासमध्ये आपण 3 विषय घेत असतो. इंग्लिश, गणित आणि विज्ञान हे 3 विषय आपण आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये घेत असतो. रोज संध्याकाळी 8 वाजता किंवा 8 वाजून 5 किंवा 10 मिनिटांनी आपला ऑनलाईन क्लास असतो. आणि या ऑनलाईन क्लासची जी फी आहे फक्त 199 रुपये. किती रुपये? फक्त 199 रुपयामध्ये तुम्ही आपला हा ऑनलाईन क्लास जो आहे तो जॉईन करू शकताय. 199 रुपये प्रति महिन्याला. तर आपलं ॲप आहे, ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या ॲपची लिंक आहे किंवा तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हे आपलं ॲप जे आहे ते डाउनलोड करू शकताय. आणि ते ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला आपले सगळे लेक्चर जे आहे ते अटेंड करता येईल. ॲप डाउनलोड करून हा 199 रुपयाचा कोर्स परचेस करा आणि चांगला अभ्यास करा. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.